नागरिक सर्वजण या ठिकाणी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तसं बघितलं तर निवेदन देण्याचं मुख्य कारण असं आहे की वारंवार आपल्या शाळेची तपासणी किती वेळा करायची हाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। शाळेची वार्षिकावर शाळा सगळ्या तपासा तुम्ही तालुक्यात किती शाळा आहेत, वैरागमध्ये किती शाळा आहेत, परंतु त्या शाळांची तपासणी केली जात नाही। फक्त विद्या मंदिरची तपासणी का केली जाते याच्या मागे काहीतरी गौरवांगाला असलं पाहिजे किंवा कुणातरी हात असला पाहिजे। परंतु हे करत असताना त्या शाळेमध्ये दिलं जात असलेलं शिक्षण त्याच्याकडे बघितलं जात नाही किंवा त्या शाळेमध्ये काय शिकवलं जातंय, किती विद्यार्थी शिकतायत किंवा भौतिक सुविधा आहेत किंवा नाही याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। सर्व सोयी सुविधा असताना सुद्धा जाणून बुजून ह्या सुविधा नाहीत असे शेरे मारले जात आहेत। हे कुठेतरी बंद झालं पाहिजे, यासाठी प्रशासकीय नियुक्तीपत्र हे कुठेतरी बंद झालं पाहिजे यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। तरी साहेबांना विनंती करतो की आमची जी काही मागणी आहे ती आपल्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवावी ही सर्वांच्या वतीने विनंती करतो। लोकांच्या शाळेसारखं पालक लोकांनी पैसे आणा लेकरांनी दंड नाही किंवा तुम्हाला दंड बसवला असं शिक्षण नाही किंवा आमच्या लेकरांना पैसे माहिती आम्हाला कुठे गरिबाला फुकट शाळा असताना तुम्ही असं केल्यावर आमच्या लेकरांचं नुकसानी करण्यात तुम्हाला फायदा असेल तर करा। आहे का तुम्हाला फायदा याच्यात नुकसानचं करून एवढ्या कुटीवरच्या लेकरांचा फायदा असेल तर करा। तुम्हाला जर पटत असेल तर लोकांना तुम्हाला शिक्षणाचा लेकरांसाठी काय तर नाही याच्यात तुम्हाला काय फायदा आहे काय होत असेल तुमचा फायदा होत असेल तर करा तुम्ही। थोडा विषय आता थोडा 2 मिनिट मला थोडं सांगा पार्श्वभूमी काय आहे, कारण आमचे विद्यार्थी पोलीस स्टेशनला आलेले आहेत। लोकांचा गैरसमज होता की पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने काय आहे का मुद्दा, पण आमचं एक नशीब आहे की कुठलाही मुद्दा असो पोलीस स्टेशनची पायरी यावं लागते। हे गमतीचा भाग आहे। ठीक थोडंच सांग आता साहेब तुम्ही निर्भया पत्कर टीमसाठी थोडं सांग काय गोष्टीसाठी आपण शाळेमध्ये आला, शाळेमध्ये कुठली आपल्याला कमतरता वाटली का? आता पार्श्वभूमी अशी आहे की 9/9/24 शिक्षणाधिकारी शाळा तपासून गेले, व्हेरी गुड म्हणून शाळा मारून जाते, पण विधानसभा उपाध्यक्षाला तक्रार दिली जाते त्याच्या मार्फत अचानक तपासणी येते 2/8/25ला वार्षिक तपासणी तुम्ही ती सगळ्या अकाउंटिंगवरती शूटिंग तपासून जाते।
परत 15 तपासणी येते, वार्षिक तपासणी. परत 10 शिक्षक येतात, तपासून जातात. परत नोव्हेंबरमध्ये पडताळणी होती अजून एकदा. पण नंतर काल सोमवारी अजून पडताळणीचं पत्र येत आहे. आम्ही शाळा वार्षिक तपासणी वर्षातून एकदा असते का रोज असते? पण तुम्ही हीच शाळा तपासता सारखं. वैरागमध्ये बाकीच्या शाळा आहेत, तिथं काय विद्यार्थ्याची परिस्थिती आहे, इंग्लिश मिडियमचे दाखले ऍडजस्टमेंट करून सगळं भागवतात, बसून शिक्षक पगार खात्यात. तपासायचेत ना, रोज तपासा. सोबत बार्शी तालुक्यातला पण शाळा तपासा तुम्ही. आणि ह्याच्यामुळे काय होलं, एक तर शिक्षक स्टाफ कमी, वारंवार हॅरेसमेंट, अभ्यासक्रम मागं पडायला लागला, शिक्षकांना पण इलेक्शन ड्युट्या, परत नंतर जनगणनाची दिली जाते, परत शिक्षक भरत्या नाही आहेत. पोर्शन कधी पूर्ण होणार विद्यार्थ्यांचा? तपासा तुम्ही, रोज येऊन तपासा, मुक्कामाला थांबायचं. शिकवायचं नाही जायचं विद्यार्थ्यांना, त्यांचं करायचं. विद्यार्थ्यांना शासनाची पुस्तकं दिली गेली नाही. आता पत्र काय आलेलं आहे, वार्षिक तपासणी आहे म्हणून पत्र वार्षिक आलेलं आहे. पत्र त्याच्या अनुषंगाने तुम्ही निवेदन द्यायला पैसे लावा. सगळे पास झाले. आम्ही मला व्हायचं मग शाळा आम्ही शेवट जून मध्ये बंद करतो म्हणलं. तुमचं पक्ष तुम्ही नेमणूक करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला करतो म्हणलं. लेकरांनी आम्ही कुठे जायचं, तुम्ही बंद करता. सगळे पास झाले, वाढायचे आणि सगळे. पगार सुद्धा 6 महिने बंद केला. आपण अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना तुम्ही सांगितलंय का? काही शिक्षणाधिकारी येणार होते आणि ते पळ काढला नाही. काही पत्रकार वाट बघतो, फोन लावले, फोन उचलत नाही. वार्षिक तपासणीला कधी येणार? काय तसं नाही. तुमच्या मार्फत आम्ही पालकवर्ग आम्ही सगळे या इकडे हे केस आमची गरीबाची टाकायला आमची शाळा आहे अशी पहिल्यापासून राहिली पाहिजे. विद्यार्थी मैत्रिणीला मी हे सांगू इच्छितो की विद्यामंदिर कन्या प्रसादच्या वतीने पालक वर्गाने या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकरता निवेदन दिलेलं आहे. निवेदनामध्ये शिक्षणाधिकारी यांच्याकडून काही शाळेवरती काही नियमबाह्य किंवा अतिरिक्त जे काय पडताळणी असेल, वार्षिक तपासणी असेल, त्याच्या अनुषंगाने निवेदन देण्याकरता आहे. त्यांना एक निवेदनाचं माध्यम म्हणून हे वैराग पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ते निवेदन देणार आहेत. आपण हे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आणि त्यांच्या पालकवर्गाने सांगू इच्छितो, आपण हे निवेदन पालकांच्या वतीने स्वीकारलेलं आहे आणि हे निवेदन मी माझ्या कव्हरिंग लेटर लावून आजच्या मान्य जिल्हाधिकारी यांच्या साहेबांकडे कार्यालयात पाठवत आहे. सदरचा विषय हा शिक्षण विभागाशी संबंधित आहे. विद्यार्थी जेवढे इथे जमलेले आहेत त्यांच्या पालक वर्गांना सांगू इच्छितो की ही जी काही कार्यालयीन प्रक्रिया असेल, प्रोसेस असेल, ती चालत राहील, परंतु त्याचा कोणताही परिणाम आपण आपल्या शालेय जीवनावरती, शिक्षणावरती अजिबात होऊन द्यायचा नाही. ही जी काय प्रक्रिया असेल त्यासाठी पालक वर्ग असतील किंवा आणखीन संस्था असेल, संबंधित शिक्षक वर्ग असतील किंवा आणखीन काही यंत्रणा असेल, संबंधित त्या ठिकाणी कार्यपद्धतीने उत्तर त्याला देईल, परंतु त्याचा परिणाम आपल्या शिक्षणावर अजिबात करून घ्यायचा नाहीये. त्यामुळे तुम्ही त्याच्याशी जास्त डोक्यात पालकवर्ग जास्त म्हणजे काय माय मावले आहे, तुम्ही जास्त पॅनिक होत आहे, तर पॅनिक अजिबात होऊ नका, कारण तुमचा पॅनिक झालेला परिणाम मुलांवरती होऊ शकतो. अजिबात काय होणार नाही. आलं लक्षात? हे जे काय असेल ते शिक्षण विभागाशी संबंधित पालकवर्ग निवेदन देत आहेत, त्यांची व्यथा मांडत आहेत आणि ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम 100% करूया. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा. आलं लक्षात? शिक्षण फक्त तुमचं एकच ध्येय पाहिजे, काय? शिक्षण. शाळा टिकणार आहे, तुमची काळजी करू. ठीक आहे. सोलापूर यांच्या वारंवार तपासण्या होऊ द्या, तपासण्या त्याबद्दल आमचा विरोध नाही आहे. वर्षातून 6 वेळेस वार्षिक तपासणी होऊ द्या, परंतु त्या करत असताना आपल्या बार्शी तालुक्यातील इतर जी शाळा आहेत त्यांच्या किती वेळ तपासणी झाल्या? त्यांच्यापासून आमच्या 6 वेळेस झाल्या, त्यांच्या कमीत कमी 4, 5, 3 वेळेस तर होऊ द्यायला पाहिजे का नाही? त्या शाळेकडे हे फिरकत सुद्धा नाहीत आणि आमच्या शाळेकडे साधारणचे वैरागच्या कन्या प्रशासनाकडे विनाकारण त्रास. आता शिक्षण अधिकाऱ्यांनी आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना विचारला पाहिजे, मग त्याला पुस्तकं मिळालेत का? तर मुलींनी उत्तर देवा, प्रश्न विचारा, बाबा आम्हाला पुस्तकच मिळालं नाही, तर शिक्षण अधिकारी गप्प बसतात. म्हणजे हा निर्णय हा
शासनाचा म्हणजे पुस्तक हे शासनाने दिले पाहिजे. मग मुलीने विचारण्याचे गप असतात, मग बाकीचे काय त्रुटी काढतात, खिडकीला हेच नाही तेच नाही, हे आज काय उपयोग आहे. ते ग्राउंड चांगलं म्हणतात, गुड म्हणते, शाळा चांगल्या आहे म्हणते, सगळं म्हणतात, परंतु तपासणी जी आहे त्याचा त्रास शिक्षकांना नाहक व्हायला लागलाय. आणि त्याचा परिणाम शिक्षकांचा शिकवण्यावर व्हायला या विद्यार्थ्यांचा, आणि त्याचा परिणाम हे आमच्या विद्यार्थ्यांना